पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवर तब्बल 22 तासांपासून वाहतूक कोंडी आहे। एक्सप्रेसवर पलटी झालेल्या टँकरमधून अद्यापही गॅस गळती सुरूच आहे। 22 तास झाले आहेत, उलटून गेलेले आहेत, तरीही गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी ठरलेल्या आहेत। पुणे मुंबई महामार्गावर 20 ते 22 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजता हा टँकर पलटी झाला, मात्र त्यानंतर सुद्धा ही जी वाहतूक कोंडी झालेली होती ती अद्यापही तशीच असल्याची माहिती मिळते आणि वाहतूक कोंडी सोडवण्यास आता यंत्रणा अपयशी ठरते। हे दृश्य आपण बघू शकतोय। 20 ते 22 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवर 22 तासांपासून ही वाहतूक कोंडी उद्भवलेली आहे। मंगळवारी आपण बघितलं तर आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजता टँकर पलटी झालेला होता, त्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवली आहे। आपण बघितलं तर एका लेनने खरं तर ही वाहतूक सुरू आहे, मात्र जी वाहतूक कोंडी आहे ती बऱ्यापैकी आहे तशीच आहे, मात्र एका लाईनने आहे ती वाहतूक सध्या पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। दरम्यान 22 तासांपासून सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांवर रस्त्यातच चूल पेटवण्याची वेळ आली आहे। ही जी वाहतूक कोंडी आहे त्यामुळे अनेक वाहनं आहेत, मोठमोठी वाहनं आहेत, ती जागेवरच थांबून होती आणि त्यामुळे अनेकांनी जेवण नेमकं कसं करावं याचा प्रश्न सगळ्यांसमोर होता। त्यामुळे रस्त्यावरच अनेकांनी ही चूल मांडलेली आहे आणि आपण जेवण आपलं त्यांनी करून घेतलेलं आहे, त्याची ही दृश्य आपण सुद्धा बघू शकतोय। महाभीषण अशी कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेसवर उद्भवली आणि त्यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होताना बघायला मिळत आहेत। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय जवळपास 22 तासांपासून ही वाहतूक कोंडी उद्भवलेली आहे। प्रवाशांचे मात्र नाहक त्रास या ठिकाणी होत आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? वाहतूक सुरू झाली आहे का? नक्कीच गौरी, या ठिकाणी 22 ते 23 तास उलटून देखील वाहतूक अद्यापही त्या ठिकाणी ट्रॅफिक जामच आपल्याला पाहायला मिळते। प्रवाशांचे हाल होत आहेत। जवळपास 23 तास उलटून गेले तरीही पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील परिस्थिती जैसीच आहे तशीच राहिलेली आहे। त्यामुळेच ट्रक चालकांना अनेकांना ते रस्त्यावरतीच जेवण बनवून आता खावं लागले, कारण की कुठल्याच प्रकारची सुविधा त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारे रस्त्यावरच जेवण बनवावं लागले। मात्र काल मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ जे गॅस टँकर पलटी झाला, त्यामुळे वाहनांच्या तब्बल 15 ते 20 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून त्या अद्यापही गॅस टँकर मधून लिकेज सुरूच असल्याचं कळत आहे। आज दुपारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने 1 लेन आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने 2 लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या, मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसल्याने प्रशासनाकडून वाहन चालकांना अजूनही पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, सूचना देण्यात येत आहेत। परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे गौरी। बरोबर। सागर, आपण जे दृश्य बघतोय त्यामध्ये आपण बघतोय खरं तर 22 तासांपासून जे प्रवासी आहेत ते ताटकळलेले होते। काही प्रवाशांनी तर रस्त्यावरच चूल मांडली, जेवण करून घेतलं। नेमकी काय सध्या प्रतिक्रिया समोर येते, काय भावना आहेत या प्रवाशांच्या? नक्कीच गौरी, या ठिकाणी खरं तर काल रात्रीपासून कोणी थांबलेलं आहे, सकाळी 5 वाजल्यापासून कोणी थांबलंय, कोणी 4 वाजता वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलं आहे। मात्र सर्व काही गोष्टी या ठिकाणी पाहता वाहतूक नियंत्रण जे आहे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये लवकरात लवकर कशा गाड्या बाजूला काढता येतील किंवा अशा कुठल्या गोष्टी सरकार का करत नाही, अशा प्रकारचा सवाल देखील नागरिकांमधनं आज आलेला आपल्याला पाहायला मिळाला गौरी। बरोबर। नक्कीच सागर, खरं तर ही वाहतूक पुन्हा कधी सुरू होते, पूर्वपदावर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।